गणेशोत्सव 2025च्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिलाय। प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीवरील बंदी हटवण्यात आली असून या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील मूर्तिकार, व्यापारी आणि गणेश मंडळांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। यावेळी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील कुंभार बांधवांनी आनंद साजरा करत सरकारचे आभार मानले। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानुसार आता पीओपी मूर्तीची निर्मिती आणि विक्री कायदेशीररित्या परवान्याची होऊ शकते। मात्र या मूर्तीचे विसर्जन हे फक्त कृत्रिम जलस्रोतांमध्येच केले जाईल, नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये नव्हे। या निर्णयावर न्यायालयात दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे। मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला निर्देश दिलेत की 3 आठवड्याच्या आत एक तज्ञ समिती स्थापून विसर्जन प्रक्रिया आणि पर्यावरण पूरक उपाययोजना यांची माहिती सादर करावी। या समितीच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावांची निर्मिती, पीओपीची साठवण आणि पुनर्वापर यासाठी उपाययोजना केल्या जातील। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। नमस्कार, मी कुरुंदवाड मूर्तिकार संघटना अध्यक्ष अमर कुंभार। गेली 4-5 वर्ष झाली की पीओपी बंदीचा हायकोर्टामध्ये बंदी आणली गेली होती आणि शाडूच्या मूर्त्या तयार करा अशी मागणी सर्व शासनाची होती। पण शाडूची मूर्ती कुंभार बांधवांना ते शक्य नाही आणि तसं कच्चं मटेरियल उपलब्ध न झाल्यामुळं पीओपी मूर्ती करण्यासाठी आम्ही खटाटोप आमचा चालू होता। तरी महाराष्ट्रातल्या तमाम मूर्तिकार संघटने, इतर संघटना, कराड, मुंबई, पेण, हमरापूर, इतर भागातल्या सर्व मूर्तिकारांनी पुढाकार घेऊन व आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून पीओपी बंदी घातली ही कशी प्रदूषण विरहित आहे हे पटवून देऊन आज शासनाने 9 जूनला जो पीओपी बंदीचा उठाव केला त्याबद्दल आम्ही सर्व शिरोळ तालुका व कुरुंदवाड कुंभार संघटनेतून आम्ही शासनाचे व सरकारचे आभार मानतो।